जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बाळांनो, आपल्या जीवनात असा काळ कधी ना कधी येतो जेव्हा सगळे मार्ग बंद खाण्यासारखे वाटतात. मनात भीती असते, डोळ्यांत अश्रू असतात आणि हृदयात एकच प्रश्न असतो, देवा, माझ्याच आयुष्यात इतकी दुःखं का? पण अशा वेळी जर कोणाची खरी साथ असते तर ती म्हणजे सद्गुरूंची. श्री गुरुचरित्राच्या अध्याय 7 आपल्याला शिकवतो की संकटे ही शिक्षा नसतात, तर ती गुरु आपल्या भक्ताची घेत असलेली श्रद्धेची परीक्षा असते. या अध्यायात नामधारक पूर्णपणे दुखी आणि खचलेला असतो. त्याला वाटत असतो की गुरूंनी त्याला सोडलं आहे, पण त्याच वेळी त्याच्या जीवनात एका दिव्य यतीचे आगमन होते आणि तिथून सुरू होतो त्याच्या जीवनातील मोठा बदल. आजची ही कथा फक्त कथा नाही, तर प्रत्येक भक्ताच्या आयुष्याला दिशा देणारा अनुभव आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित या कथेतून श्री गुरु तुम्हालाही काही संकेत देणार आहेत. नामधारकाला गुरु कृपेचा अनुभव. गाणगापूरच्या दिशेने चालत असताना नामधारकाचे मन खूप व्याकुळ झाले होते. घरातील संकटे, आर्थिक अडचणी, मनातील भीती आणि जीवनातील अपयश यामुळे तो पूर्णपणे खचला होता. त्याच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता, मी इतकी भक्ती करतो तरी माझ्यावर इतकी संकटे का? रस्त्याने चालताना तो सतत श्री गुरूंना हाक मारत होता, हे गुरुदेव, मला मार्ग दाखवा. तेवढ्यात त्याला एक तेजस्वी यती दिसले. डोळ्यांत विलक्षण तेज, अंगावर भगवी वस्त्रे, चेहऱ्यावर शांत स्मित आणि संपूर्ण वातावरणात दिव्य सुगंध पसरलेला. नामधारक त्यांना पाहताच त्यांच्या चरणी पडला. ते यती म्हणजेच सिद्धमुनी होते. त्यांनी प्रेमाने विचारले, बाळा, इतका दुखी का आहेस? नामधारक अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, माझ्या जीवनात दुःखच दुःख आहे. मी गुरूंची भक्ती करतो, पण मला त्यांची कृपा का मिळत नाही? सिद्धमुनी मंद स्मित करत म्हणाले, गुरु कधीच भक्ताला सोडत नाहीत, पण भक्ताची श्रद्धा संकटांमध्ये अढळ राहिली पाहिजे. त्यानंतर त्यांनी नामधारकाला गुरु शक्तीचे महत्त्व सांगायला सुरुवात केली. गुरु म्हणजे कोण? सिद्धमुनी म्हणाले, गुरु म्हणजे फक्त देह नाही. गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्र स्वरूप आहे. ते पुढे म्हणाले, गुरु अज्ञान दूर करून भक्ताला ज्ञानाचा प्रकाश देतात. ज्याच्या जीवनात गुरु नाहीत त्याचे जीवन दिशाहीन होते, कारण गुरुच भक्ताला योग्य मार्ग दाखवतात. श्रद्धेची परीक्षा सिद्धमुनी नामधारकाला सांगू लागले. जेव्हा भक्तावर संकटे येतात तेव्हा ती गुरूंची परीक्षा नसते, ती भक्ताच्या श्रद्धेची परीक्षा असते. कारण संकटांच्या काळातही जो गुरुवर विश्वास ठेवतो त्याच्यावर अखेरीस गुरु कृपा होते. नामधारक शांतपणे सर्व ऐकत होता. त्याच्या मनातील भीती हळूहळू कमी होत होती. गुरु भक्तीचे सामर्थ्य. सिद्धमुनी म्हणाले, गुरूंचे नाव घेतल्यानेही पाप नष्ट होतात. जिथे गुरु नामाचा जप होतो तिथे नकारात्मक शक्ती टिकू शकत नाही. ते पुढे म्हणाले, भक्तीमध्ये दिखावा नसावा. मन शुद्ध आणि श्रद्धा खरी असेल तर गुरु स्वतः भक्ताचे रक्षण करतात. नामधारकाचा बदल. सिद्धमुनींचे बोलणे ऐकून नामधारकाच्या मनात नवी ऊर्जा निर्माण झाली. त्याच्या चेहऱ्यावर शांतता आली. तो म्हणाला, गुरुदेव, मला आता समजले की संकटे ही शिक्षा नसून श्रद्धेची परीक्षा आहे. सिद्धमुनी आनंदाने म्हणाले, आता तू योग्य मार्गावर आहेस. अध्यायातून मिळणारा संदेश. गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवावी. संकटांमध्येही भक्ती सोडू नये. गुरुनामात अपार शक्ती असते. खऱ्या भक्ताला गुरु कधीच एकटे सोडत नाही. श्रद्धा आणि विश्वास कधी सोडू नका, कारण जिथे गुरुनाम असतं तिथे अशक्यही शक्य होतं. कॉमेंटमध्ये लिहा, श्री गुरुदेव दत्त. आणि अशाच पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.